मित्रांनो, आज आपण बालशास्त्राचा चॅप्टर नंबर 2 मधील पुढील पार्ट बघणार आहोत. आजचं हे आपला लेक्चर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र लेक्चर सिरीजमधील चौथा लेक्चर आहे. यापूर्वीचे 3 लेक्चर जर बघितले नसतील तर ते पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लिंक लागेल की कशा पद्धतीने आपण पुढे चाललो आहोत आणि व्यवस्थित तुम्हाला शिकायला भेटेल व समजेल. तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. चला तर आज आपण शास्त्रामधील बालमानसशास्त्राचा पुढचा भाग बघणार आहोत. तर आपल्याला बालमानसशास्त्रामधील पुढचा टॉपिक बघायचा आहे बालकांचे वर्तन अभ्यासाच्या पद्धती. आता बालकांच्या वर्तन अभ्यासा पद्धतीमध्ये 2 पद्धती आहेत. त्यातल्या 2 पद्धती कोणत्या आहेत? मुख्य शास्त्रीय पद्धत आणि अशास्त्रीय पद्धत. आता शास्त्रीय पद्धतीमध्ये पुन्हा एकदा किती पद्धती आहेत? 7 पद्धती आहेत. 7 पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे प्रायोगिक पद्धत, दुसरी पद्धत आहे निरीक्षण पद्धत, तिसरी पद्धत आहे वृत्तांत पद्धत, चौथी वैकसिक पद्धत, 5वी आहे तुलनात्मक पद्धत, 6वी आहे मनोविश्लेषणात्मक पद्धत आणि 7वी आहे सर्वेक्षण पद्धत. आणि अशास्त्रीय पद्धतीमध्ये 3 पद्धती आहेत. एक आहे पर्यक पद्धत, पहिली, दुसरी आहे दंतकथा पद्धत, तिसरी आहे आत्मनिरीक्षण पद्धत. तर आपल्याला शास्त्रीय पद्धत बघायची. आता शास्त्रीय पद्धतीमध्ये आपल्याला पाहिजे पहिली प्रायोगिक पद्धत. आता प्रायोगिक पद्धत ही काय एक शास्त्रीय पद्धत आहे. आणि आता प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण. प्रायोगिक पद्धतीमध्ये काय आहे की ही काय प्रायोगिक पद्धती शास्त्रीय पद्धती आहे. प्रयोग म्हणजे काय की नियंत्रित वातावरण असतं. वातावरण नियंत्रित केलेलं असतं आणि त्यात केलेलं जे निरीक्षण असतं त्याला काय म्हणायचं? प्रयोग म्हणायचं. 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम मुंट यांनी जर्मनीतील लाइप्झिग येथे स्थापन केली. तेव्हापासून काय प्रयोग पद्धतीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं. तर काय 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आपण यापूर्वीच बघितलं आहे की विल्यम मुंट यांनी जर्मनीतील लाइप्झिग येथे सुरू केलेली आहे. आणि या विल्यम मुंट यांना काय आहे की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक देखील म्हटलं जातं. आता ही जी प्रायोगिक पद्धती आहे हिच्यामध्ये काय असतात? 2 समान गट केलेले असतात. पहिला असतो नियंत्रित गट आणि दुसरा असतो प्रायोगिक गट. आता नियंत्रित जो गट असतो तो काय असतो? नेहमीच्या वातावरणात असतो. हा जो एक पहिला गट असतो हा नेहमीच्या पद्धती किंवा नेहमीच्या वातावरणात असतो. आणि हा जो प्रायोगिक गट असतो हा दुसरा गट असतो, याच्यावरती काय केला जातो? प्रयोग केला जातो. नियंत्रित गट व प्रायोगिक गट काय सर्वच दृष्टीने काय असतात? समतुल्य किंवा सारख्या ताकदीचे किंवा सारख्या बुद्धिमत्तेचे सारख्या गोष्टीचे असतात. आणि याच्यामध्ये ह्या प्रायोगिक पद्धतीमध्ये मग काय केलं जातं? प्रयोगपूर्व चाचणी म्हणजे प्री टेस्ट. प्रयोगाची काय पूर्वचाचणी होते. त्यानंतर प्रयोग झाल्यानंतर देखील काय होतं की याची पुन्हा काय केली जाते की चाचणी घेतली जाते. तर प्रयोगानंतरची चाचणी आणि काय दोन्ही गटांची प्रयोगानंतर काय होते? चाचणी होते. आणि वर्तनावर परिणाम करणारे घटक स्थिर असतात. यामध्ये प्रायोगिक पद्धतीमध्ये वर्तनावर परिणाम करणारे घटक कसे असतात? स्थिर असतात. तर बालकांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रीय पद्धतीमध्ये आपल्याला दुसरी पद्धती बघायची निरीक्षण पद्धती. आता निरीक्षण पद्धती ही जी आहे ही कोणी सुरुवात केली निरीक्षण पद्धतीला किंवा कोणी पुरस्कार केला या निरीक्षण पद्धतीचा? तर J.B. वॅटसन यांनी या पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. आता निरीक्षण पद्धतीची व्याख्या काय करता येईल आपल्याला की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे हेतुपूर्वक व पद्धतशीरपणे केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण होय. तर आपल्याला काय म्हणता येईल की ही जी निरीक्षण पद्धती आहे हिची जो पुरस्कार किंवा हिचा स्वीकार कोणी केलेला किंवा हिची सुरुवात कोणी केलेली? J.B. वॅटसन यांनी. आणि ह्या निरीक्षण पद्धतीमध्ये काय केलं जातं? मुख्यपणे नैसर्गिक परिस्थिती असते आणि तिथे काय केलं जातं? व्यक्तीचं किंवा प्राण्याचं जे वर्तन होत असतं त्याचं काही हेतुपूर्वक व पद्धतशीरपणे काय केलं जातो? निरीक्षण केलं जातं किंवा अभ्यास केला जातो. आणि ह्या निरीक्षण पद्धतीमध्ये पुढे बघायचं की विद्यार्थ्यांचं काय केलं जातं? मग स्वाभाविक वर्तन जे असतं ते जाणण्यासाठी ही निरीक्षण पद्धती खूप महत्त्वाची किंवा उपयुक्त अशी पद्धती आहे. आणि मतिमंद मुले, मनोविकृत माणसे यांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धती कशी अतिशय उत्कृष्ट किंवा योग्य अशी पद्धती आहे निरीक्षण पद्धती. पुढची पद्धती बघायची आपल्याला शास्त्रीय पद्धतीमधील की जीवन वृत्तांत पद्धती. तर जीवन वृत्तांत पद्धतीमध्ये काय केलं जातं की व्यक्तीच्या समूहाचा किंवा समुदायाचा सखोल अभ्यास या पद्धतीने केला जातो जीवन वृत्तांत पद्धतीने. आणि जीवन वृत्तांत पद्धती व्यक्ती अभ्यास व केस स्टडी म्हणूनही देखील ओळखली जाते. आता ही जी पद्धती आहे जीवन वृत्तांत पद्धती यामध्ये काय केलं जातं? व्यक्तीचं किंवा व्यक्तीच्या समुदायाचा काय सखोलपणे बारकाईने अभ्यास केला जातो. आणि जीवन वृत्तांताची ही जी पद्धती आहे ही काय आहे की व्यक्ती अभ्यास किंवा केस स्टडी पद्धत म्हणून देखील काही प्रसिद्ध आहे किंवा ओळखली जाते. आक्रमक चिंतातून न्यूनगंड अशा प्रकारची अपसामान्य मानसिकता व वर्तन असणाऱ्या व त्याप्रमाणे कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास या पद्धतीने केला जातो.
तर ही जी जीवनवृत्तांत पद्धती आहे हिच्यामध्ये काय असतं की आक्रमक वृत्तीचे, चिंतातुर वृत्तीचे, न्यूनगंड असणारे, अशा प्रकारचे जे लक्षण असणारे, अपसामान्य मानसिक लक्षण असणारे व वर्तन असणारे व्यक्तींचा काय केला जातो, या पद्धतीने अभ्यास केला जातो. आणि या जीवनवृत्तांत पद्धतीमध्ये काय आहे की लेविन टर्मन या मानसशास्त्रज्ञाने काय केलं आहे की 140पेक्षा अधिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींचा या जीवन वृत्तांत पद्धतीने काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. किंवा 140पेक्षा जास्त बुद्धी असलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यासाठी टर्मन लेविन या मानसशास्त्रज्ञाने ही जीवन वृत्तांत पद्धती काय केलेली आहे, वापरलेली. शास्त्रीय पद्धतीतील पुढची पद्धत बघायची आपल्याला वैकासिक पद्धती, बालकांच्या अभ्यासाची वैकासिक पद्धती. यामध्ये ही जी पद्धती आहे हिचा अर्नेस्ट जॉन या मानसशास्त्राने या पद्धतीची मांडणी केली किंवा ही पद्धती काय शोधून काढलेली आहे. वैकासिक पद्धती कोणी शोधली, अर्नेस्ट जॉन्स या मानसशास्त्रज्ञाने. तर वैकासिक जी पद्धती आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की रेखांश व अक्षांश पद्धतीने काय केला जातो, अभ्यास केला जातो. आता रेखांश म्हणजे नक्की काय, तर रेखांश म्हणजे काय की व्यक्तीच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यातील बदलांची काय केली जाते, नोंद केली जाते. तर ह्या वैकासिक पद्धतीमध्ये काय केलं जातं, अक्षांश व रेखांश पद्धतीने अभ्यास केला जातो. ही पद्धत कोणी शोधलेली, अर्नेस्ट जॉन्स या मानसशास्त्रज्ञाने शोधलेली आहे वैकासिक नावाची पद्धती. आणि याच्यामध्ये अक्षांश व रेखांश पद्धतीने अभ्यास केला जातो. आणि रेखांशमध्ये काय व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यातील बदलांची नोंद ठेवणे. आणि अक्षांश म्हणजे काय, विशिष्ट वयोगटातील व्यक्तींचे निरीक्षण करून काय करणे, निष्कर्ष काढणे, याला काय म्हणायचं, विशिष्ट वयोगटातील व्यक्तीचे निरीक्षण करून निष्कर्ष काढणे याला काय म्हणायचं, अक्षांश असं म्हणायचं आहे. आता बालकांचा अभ्यास, वर्तनचा अभ्यास करण्याच्या पद्धती, शास्त्रीय पद्धतीला आपल्याला पुढची पद्धती बघायची तुलनात्मक पद्धती. तुलनात्मक पद्धतीमध्ये काय केलं जातं की प्राणी वर्तनाची मानवी वर्तनाशी काय केली जाते, तुलना केली जाते. म्हणून या पद्धतीला काय म्हणलं जातं, तुलनात्मक पद्धती असं म्हणलं जातं. बालवर्तनाच्या अभ्यासाच्या शास्त्रीय पद्धतीतील पुढची पद्धत आहे मनोविश्लेषण पद्धती. आता ही मनोविश्लेषण जी पद्धती आहे ही कोणी सिगमंड फ्राईड यांनी काय की शोधून काढलेली आहे. आणि या मनोविश्लेषण पद्धतीमध्ये काय व्यक्तीच्या अबोध मनातील घडामोडी व वर्तन प्रक्रियांची काय घेतली जाते, माहिती घेतली जाते. सिगमंड फ्राईड यांनी काय सांगितलं की व्यक्तीच्या अबोध मनातील घडामोडी व वर्तन प्रक्रियांची काय की या मनोविश्लेषण पद्धतीने माहिती घेतली जाते. आणि ही जी माहिती घेतलेली आहे किंवा ही जी माहिती घेण्यासाठी काय केलं जातं की प्रेक्षेपण तंत्रातील मुक्त सहचार्य, शब्द सहचार्य, स्वप्न विश्लेषण, चित्र अवबोधन, रोषार्थ चाचणी यांचा वापर केला जातो. तर काय की ही मनोविश्लेषण पद्धती सिगमंड फ्राईड यांनी शोधून काढलेली आहे. आणि ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं की व्यक्तीच्या मनातील घडामोडी व वर्तन प्रक्रियांची माहिती घेण्यासाठी काय केलं जातं की प्रेक्षेपण तंत्रातील मुक्त सहचार्य, शब्द सहचार्य, स्वप्न विश्लेषण, चित्र अवबोधन व रोषार्थ चाचणी यांचा वापर केला जातो. आणि मनोविकृत व्यक्तींच्या वर्तनामागील कारणे समजण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी काय होतं की ही सिगमंड फ्राईड यांनी शोधून काढलेली मनोविश्लेषण पद्धती अतिशय काय आहे, उपयुक्त अशी. तर बालवर्तनाच्या अभ्यासातील शास्त्रीय पद्धतीतील शेवटची पद्धत आणि 7वी पद्धत म्हणजे सर्वेक्षण पद्धती. या पद्धतीमध्ये काय होतं की विशिष्ट समूहाची वैशिष्ट्ये, अभिवृत्ती, विश्वास, अनुभव याबद्दल कमी वेळात काय केलं जातं, माहिती मिळवण्यासाठी ही सर्वेक्षण पद्धती काय केली जाते, वापरली जाते. आता ही सर्वेक्षण पद्धती कशासाठी वापरली जाते की विशिष्ट अशा समूहाची वैशिष्ट्य, अभिवृत्ती, विश्वास, अनुभव यांबद्दल काही कमीत कमी वेळात माहिती मिळवली जाते या सर्वेक्षण पद्धतीने. तर लहान मुले, श्रवण दोष, वाचादोष, निरक्षर व्यक्तींसाठी ही पद्धती काय आहे की उपयुक्त नाही. सर्वेक्षणची पद्धती आहे ती काय आहे की लहान मुले, श्रवण दोष, वाचादोष आणि निरक्षर व्यक्तींसाठी ही पद्धती बिलकुल अशी उपयुक्त नाही. तर सर्वेक्षण पद्धती लहान मुले, श्रवण दोष, वाचादोष, निरक्षर व्यक्तींसाठी ही सर्वेक्षण पद्धती उपयुक्त ठरत नाही. आता आपल्याला बालवर्तनाच्या अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धतींची माहिती घ्यायची. अशास्त्रीय बालवर्तनाच्या अभ्यासाच्या अशास्त्रीय 3 पद्धती आहेत. त्यामध्ये पर्यक पद्धती, दंतकथा पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धती. पहिली पाहिजे आपल्याला पर्यक पद्धती. पर्यक पद्धतीमध्ये काय असतं की अत्यल्प निरीक्षणाच्या आधारे वास्तवतेपेक्षा चुकीचे तर्क पर्यक पद्धतीमध्ये केले जातात. जसं की याचं उदाहरण काय सांगता येईल की आजच्या सुना सासूंचे काहीच ऐकत नाही. आता हे सत्य एका पर्यक पद्धतीमध्ये या प्रकारचं काय केलं जातं की चुकीचे निष्कर्ष काढले जातात कमीत कमी निरीक्षणाच्या आधारे. आजच्या सुना सासूंचा काहीच ऐकत नाही, हे सत्य आहे का सर्वोपरी? असं काही नाही की काही सुना खूप छानपैकी ऐकतात. त्यानंतर काय आहे की पैसा आला की लोक माणुसकी विसरतात, हे पण 100% सत्य आहे का? नाही. तर ही झालं पर्यक पद्धतीचं उदाहरण की यामध्ये काय कमीत कमी निरीक्षणाच्या आधारे काय वास्तविकतेपेक्षा चुकीचे तर्क काढले जातात. आता दुसरी बघायची बालवर्तनच्या अशास्त्रीय पद्धतीमधली दुसरी पद्धत दंतकथा पद्धती. या दंतकथा पद्धतीमध्ये काय स्वतःच्या किंवा इतरांच्या
जीवनातील एका विशिष्ट अनुभवावरून काय केलं जातं, निष्कर्ष काढला जातो. आणि याला काय म्हणलं जातं, ह्याच पद्धतीला काय म्हणलं जातं, दंतकथा पद्धती. आता याच्यामध्ये काय केलं जातं, स्वतःचं किंवा इतरांच्या जीवनातील काय एका विशिष्ट अनुभवावरून काय केले जातात, निष्कर्ष काढले जातात. आणि पुरेशा निष्कर्षाअभावी काय होतं मग, की हे निष्कर्ष काय होतात, चुकीचे ठरतात. पुरेशा निरीक्षणाअभावी हे निष्कर्ष काय ठरले जातात, चुकीचे ठरले जातात. आता ही दंतकथा पद्धतीमध्ये काय इतरांचं किंवा काय केलं जातं, दुसऱ्याच्या जीवनातील काय विशिष्ट अनुभवावरून काय शेवटचा निष्कर्ष किंवा एंड रिझल्ट काढला जातो. आणि याच्यामध्ये काय असतं, की पुरेशा निरीक्षण नसतं झालेलं. पुरेशा निरीक्षणाअभावी जे निष्कर्ष निघतात ते काय होतात, चुकीचे असतात. उदाहरणार्थ काय, की मांजर आडवे गेले की काय चांगलं काम होत नाही. आता हे सत्य आहे का, क्वचित असं काहीतरी घडलं असेल की एखाद्याला मांजर आडवं गेलं आणि त्याचं चांगलं काम झालं नाही, मग त्यावरून निष्कर्ष काढला की मांजर आडवं गेलं की चांगलं काम होत नाही. हे चुकीचं आहे, सर्वतोपरी काय हे चुकीचं आहे. आता आपण बघणार आहोत बालवर्तनाच्या अभ्यासाच्या अशास्त्रीय पद्धतीतील शेवटची आणि तिसरी पद्धतीचं नाव आहे आत्मनिरीक्षण पद्धती. तर व्यक्तीने अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात, आत्मनिरीक्षण असे म्हणतात किंवा आत्मनिरीक्षण अशी पद्धती म्हणतात. की काय करायचं, व्यक्तीने काय करायचं, स्वतःच्या अनुभवांचं काय करायचंय, निरीक्षण करायचं. याला काय म्हणायचं, आत्मनिरीक्षण असं म्हणायचं. आत्मनिरीक्षण पद्धतीने भावना व विचारांचा जिवंतपणा अनुभवता येतो. आणि जेव्हा व्यक्ती स्वतःच्या अनुभवांचं स्वतःच निरीक्षण करतो तेव्हा काय भावना आणि विचार यांचा काय आपल्याला जिवंतपणा जाणवायला भेटतो. लहान मुले, मतिमंद व्यक्ती, मनोविकारग्रस्त व्यक्ती व मानवतेर प्राणी यांच्या अभ्यासासाठी ही पद्धत वापरता येत नाही. लहान मुलं, मतिमंद व्यक्ती आणि मनोविकारग्रस्त व्यक्ती व मानवतेर प्राणी यांना काय करता येणार नाही, की स्वतःच अंतर्मुख होऊन स्वतःच्या काय अनुभवांचं निरीक्षण करणं शक्य नाही. म्हणून काय, की लहान मुले, मतिमंद व्यक्ती, मनोविकारग्रस्त व्यक्ती व मानवतेर प्राणी यांच्यासाठी काय ही पद्धत वापरता येत नाही. धन्यवाद. अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्रातील काय आहे, की बालवर्तनाच्या अभ्यासाच्या शास्त्रीय व अशास्त्रीय पद्धतींची माहिती या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. धन्यवाद.